ब्रॉट टू यू बाय विगार्ड। आपल्यावर आमदार रवींद्र धंगेकर आहे। तुम्ही आता महापालिका आयुक्तांना भेटलात, निवेदन दिलंय, काय नेमकं निवेदनामध्ये म्हटलं? पुणे शहरामध्ये अनेक पब आहेत आणि या पबमध्ये गोरस पबच्या नावाखाली आज तरुण बिघडण्याचं काम करतात। ज्यांना 1 वाजेचा टाईम आहे, 4-4, 5-5 वाजेपर्यंत पब चालतात। पोलीस खातं ह्याच्यामध्ये दुर्लक्ष करतं। प्रचंड प्रमाणामध्ये पोलिसांना ह्याच्यामध्ये हप्ते जातात। त्यामुळे कुठल्याही महानगरपालिकेच्या परवानग्या नसताना ह्या पबला पोलीस खातं परवानगी देतं कसं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि ओपन स्पेसमध्ये बी अनेक पब आहेत। मग रामबाग कॉलनीतला बी पब असेल तर ह्या रामबाग कॉलनीतला पब ओपन स्पेसमध्ये आणि त्याच्या शेजारी आजूबाजूला सगळे भाजपचे पदाधिकारी तिथं राहतात। त्यांना हे कसं लक्षात येत नाही, हा महत्त्वाचा मुद्दा। जर एवढे तज्ज्ञ असतील वकिलाची भाषा बोलणारे नेते, त्यांना काय ते दिसत नाही का? आणि ज्या पद्धतीने 2 मुलांची अमानुष हत्या केली, अपघाताने हत्या केली आणि हत्या केल्यानंतर पोलिसांनी त्याला रेड कार्पेट टाकून घरी पाठवलं। म्हणजे पोलिसांनी याच्यामध्ये प्रचंड पैसा खाल्ला। ह्यामध्ये पोलीस आयुक्तांना सुद्धा ह्याच्यामध्ये हात ओले झालेले आहेत। त्याशिवाय एवढी जामीन मिळत नाही। त्यानंतर पुणे शहरामध्ये नागरिक रस्त्यावर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांना इथं यावं लागलं आणि निर्णय बदलावे लागलेत। म्हणजे पैसा किती मोठ्या प्रमाणात काम करतो हे चित्र पुणे शहरामध्ये उभं। तुम्ही जे ट्विट केले, तुम्ही त्या ट्विटमध्ये असं म्हटलं की सुरुवातीला 304 कलम लावलेलं होतं, नंतर 304A लावलं। त्यावरती आता मुरलीधर मोहोळांनी तुमच्यावरती टीका केली की ते असं म्हणतात की रवींद्र धंगेकर कोणतंही खोटं नॅरेटिव्ह जे आहे ते सेट करू शकतात। नाही, हे जी बाजू घेतात ना बिल्डरांची, त्याच्यावरून दिसतं की हे बिल्डर कोणाच्या बाजूने आहेत। ते तज्ज्ञ आहेत, वकील तज्ज्ञ आहेत मोहोळ, त्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी कळतात। आम्हाला काय कळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। ही वस्तुस्थिती खरी असू शकते, पण त्याच्यामध्ये बिल्डरची बाजू का घेतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। मतलब ते असं म्हणतात की तुमचा अभ्यास पण कच्चा आहे, त्यामुळे लोक तुम्हाला त्यांचा अभ्यास कच्चा आहे आणि कोण लोक नाकारणार आहे ते 4 तारखेला दिसणार आहे। आणि तुम्हाला कुठं नाकारणार हे जनता ठरवेल। पण तुमचा अभ्यास चांगला आहे, फक्त तो बिल्डरच्या बाजूचा अभ्यास आहे एवढाच आहे आणि माझा जनतेचा बाजूचा अभ्यास आहे, हा फरक आहे। तुम्ही जी पहिली FIR ट्विट केलेली होती, त्यांनी आता दुसरी FIR ट्विट केली, ते असं म्हणतात की तीच FIR सुरुवातीपासूनची आहे की ज्याच्यामध्ये 304A कलम आहे। तुमच्या त्याच्यावरती आक्षेप आहे की तुम्ही असं म्हणताय 304A सुरुवातीला होतं, 304A नंतर लावण्यात आलं। त्यांनी माझं ज्या वेळेला गटनेता असताना, गणेश बेडकर गटनेता असताना त्यांना अधिकारच नाही। ती केसचा मी लॉ केला आणि त्याच्यामध्ये पार्टी मुरली मोहोळ होते आणि त्याच्यामध्ये ते हरलेत आणि त्याच्यामध्ये गटनेता घरी बसला आहे हे त्यांना माहिती आहे चांगलं। कोर्टाची भाषा माझ्याबरोबर बोलले तर ते अडचणीत येतील आणि आजही ते बिल्डरची बाजू घेताना दिसत आहेत। तर ही बाजू घेताना त्यांनी विचारपूर्वक घेतला पाहिजे। आपल्या घराच्या आजूबाजूला रामबाग कॉलनीमध्ये पब चालतो ओपन स्पेसमध्ये, त्याची माहिती घ्यावी आणि त्यांनी बोलावं असं माझं मत आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। ते बोलताना असंही म्हणाले की माझ्यावरती वेळ आणून देऊ नका, कुणाचं काय आहे, वेळ आल्यावरती सगळं बाहेर काय ते कोणावर काय वेळ आली तर त्यांनी लोकशाहीला का नोटीस दिलं आहे हे त्यांना तुम्ही विचारा की आपली 400 पट कशी संपत्ती कोणाच्या काळात झाली, त्याचं उत्तर आजपर्यंत दिलं नाही, तेही उत्तर त्यांनी द्यावं। आपण पाहतोय की आज महापालिकेच्या आयुक्तांना भेटून अनधिकृत पबवरती कारवाई करावी अशी मागणी रवींद्र धंगेकरांनी केलेली आहे। कॅमेरा पर्सन तुषार नानावर, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।